नमो बुद्धाय, जय भीम, जय एलकंतारे। या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी हे पोस्टर बघू शकता। मास्टर रिओ ओकावा यांचा संपूर्ण भारतभर नव्हे तर 180 देशामध्ये त्यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला। मागच्या महिन्यामध्ये या पवित्र भूमीवरती मास्टर रिओ ओकावा यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। आणि या हॅपी सायन्स जपानमध्ये मी स्वतः 1 महिना जपानमध्ये राहून आलो। मी बघितलं जपानमध्ये जवळजवळ 200 ते 250 एक पंथ आहेत। सर्व पंथ बुद्ध धम्म तत्वाला मानणारे आहेत। फक्त त्यांची मानण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत किंवा पूजा करण्याची, वंदना घेण्याची पद्धत वेगळी आहे, परंतु मार्ग एकच आहे त्यांचा की तथागतांना मानणं। आणि म्हणून हॅपी सायन्सचा एक त्या ठिकाणचा एक पंथ आहे। ते हॅपी सायन्सचे हे तसं तर हे संस्थापक आहेत, मुख्य आहेत, परंतु यांच्यानंतर आता हे एमादा सान आहेत, हे जपानहून आलेले आहेत। स्पेशली या बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत। आणि आज त्या ठिकाणी मावसाळ्याला येऊन जवळजवळ आमची 40 ते 45 मिनिटं खूप छान अशी या ठिकाणी या बुद्धभूमी मावसाळ्याच्या विकास कामासाठी आणि धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी हॅपी सायन्स, एलकंतारे आणि मास्टर रिओ ओकावा यांचा महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या अनेक विषयावरती आमची खूप अशी सखोल अशी चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये कोटा नोगोची-सान, सुहास काळवे, अमित काळवे, आमचे भंते शांतिरत्न आणि हॅपी सायन्सचे मुख्य यमादा-सान, आम्ही सर्वांनी जवळपास 40 ते 45 मिनिटांची आमची चर्चा झाली। आणि इथला परिसर बघून यमादा-सान खूप खुश झाले आणि इथे काहीतरी आपण डेव्हलप केलं पाहिजे, डेव्हलप करायला पाहिजे आणि आम्ही निश्चित या ठिकाणी डेव्हलप करू असा त्यांनी शब्द दिलेला आहे। तर आपण यमादा-सान यांचं बुद्धभूमी मावसाळ्यामध्ये मी पुनश्च एकदा त्यांचं शब्दसुमनाने त्यांचं मी स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आजच्या या पवित्र बुद्धभूमी मावसाळ्यावरून आपल्या उपासक उपासकांसाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी एक शुभ संदेश द्यावा। Tomorrow I will be waiting for you. Please come. Jai Cantare. Jai Cantare. जय एलकंतारे।